Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Paper number first, human resource management. ओके, आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करत आहोत. पेपर नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या पेपर नंबर फर्स्टमधील आपण युनिट नंबर 4, ओके, युनिट नंबर 4 त्याचं टायटल आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. तर या युनिट नंबर 4 पाहत आहोत, त्याचं स्टडी करत आहोत. या युनिट नंबर 4मध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत, तर यामध्ये इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. सेकंड कंटेंट आहे तो आहे 3 ॲक्टर्स. ॲक्टर मीन्स इंडस्ट्रियल रिलेशन्समधील इम्पॉर्टंट असे फॅक्टर्स. तर ते फॅक्टर्स कोणते आहेत त्याचा देखील स्टडी या युनिट नंबर 4च्या माध्यमातून करायचं आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी, त्याची इम्पॉर्टन्सी, त्याचबरोबर त्याचे ऑब्जेक्टिव्ज अँड कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स, या सर्वांचा अभ्यास या युनिट नंबर 4च्या माध्यमातून तुम्हाला करायचा आहे. आपण आता सध्या पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करीत आहोत. ओके, आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करत आहोत. आपल्या पेपर नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तुम्हाला तुमचा जो काय करिअर ओरिएंटेड कोर्स आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यासाठी तुम्हाला 3 पेपर्स आहेत. फर्स्ट पेपर आहे तो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, पेपर नंबर फर्स्ट इज इंटायटल्ड ॲज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पेपर नंबर सेकंड आहे तो आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. अँड पेपर नंबर थर्ड आहे तो आहे प्रॅक्टिकल वर्क अँड फील्ड वर्क. तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी 3 पेपर्सचा स्टडी करायचा आहे. या 2 पेपरचा तुम्हाला थिअरोटिकली त्याचा स्टडी करायचा आहे आणि पेपर नंबर थर्डसाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. अशा प्रकारे ओके, जो स्टुडंट F5 BComला असतो, जो BComच्या फर्स्ट इयरला असतो, त्याला अशा कोर्सची ऑफर केली जाते आणि त्याला हा कोर्सला या कोर्सला ॲडमिशन घेणे कंपल्सरी आहे. तर आपण या सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ओके, जो आपला करिअर ओरिएंटेड कोर्स आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचा स्टडी करत आहोत. त्या कोर्समधील आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करत आहोत. आपला पेपर नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि त्यामधील आपण युनिट नंबर 4 हे स्टार्ट केले आहे. ओके, प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण हे युनिट नंबर 4 स्टार्ट केले आहे. युनिट नंबर 4चे टायटल आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. या युनिट नंबर 4च्या माध्यमातून आपण अनेक कंटेंट्सचा स्टडी करणार आहोत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण या युनिट नंबर 4मधील कोड ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स, जे काही इंडस्ट्रियल रिलेशन्स हे कन्सेप्ट आहे, तर ते योग्य त्या प्रकारे मेंटेन करण्यासाठी काही कोड आहेत, काही आचारसंहिता आहे. तर ते काय आहेत कोड, त्याचा स्टडी आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. त्यानंतर कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. तर इंडस्ट्रियल रिलेशन्स, कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्सच्या काही कंडिशन्स आहेत, काही अटी आहेत. तर त्या कंडिशन्स कोणकोणत्या आहेत त्यांचा देखील स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये 1 बाय 1 करणार आहोत. तर आज आपण या युनिट नंबर 4मधील युनिट नंबर 4चं टायटल आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. त्यामधील इंडस्ट्रियल रिलेशन्सचे कोड कोड ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स कोणकोणते आहेत आणि कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्सचे जे काही कंडिशन्स आहेत, या 2 कंटेंट्सचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. इंडस्ट्रियल रिलेशन्स, ओके, जी काही इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री म्हणजे जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जे एम्प्लॉईज, मॅनेजमेंट आणि जे काही ट्रेड युनियन्स आहे त्यांच्याबरोबर योग्य ते रिलेशनशिप मेंटेन करणे आवश्यक असते. जर त्या उद्योग संस्थेचा मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करायची असेल, त्याचा विकास घडवून आणायचा असेल, तर अशा रिझन्समुळे त्या इंडस्ट्रीमध्ये जे जे फॅक्टर्स आहेत, ओके, त्या ऑल फॅक्टर्सबरोबर त्या इंडस्ट्रीमधील जे वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉयर्स आहेत,
त्याचबरोबर अदर पार्टीज कोणकोणत्या आहेत त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप असणे आवश्यक आहेत. मग असे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोणाबरोबर असते, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉयर हे काम करीत असतात, त्याचबरोबर गव्हर्मेंट, ओके, ज्या कंट्रीमध्ये ती इंडस्ट्री आहे त्या कंट्रीमधील जे गव्हर्मेंट आहे त्यांच्याबरोबर, आणि ट्रेड युनियन्स. तर या सर्वांशी त्या इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स आहेत, जे काम करत आहेत, त्या सर्वांचे आपापसात एकमेकांमध्ये योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप संबंध असणे आवश्यक आहे. जर त्यांच्यामध्ये योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप असेल तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट हा त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. त्यामुळे त्या इंडस्ट्रीमधील जे एम्प्लॉयर्स आहेत, जे मॅनेजमेंट आहे, त्यांनी एकमेकांमध्ये योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन केली पाहिजे. तर त्याचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून या युनिट नंबर 4च्या माध्यमातून करत आहोत. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स ही कन्सेप्ट काय आहे, त्याचा प्रॉपर स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे. इंडस्ट्रियल रिलेशन्स यामध्ये 2 टर्म्स आहेत. तुम्हाला माहिती आहेत की इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये 2 टर्म्स आहेत. एक आहे इंडस्ट्री, सेकंड आहे रिलेशन्स. इंडस्ट्री म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी जी काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्यांचे प्रोडक्शन केले जाते, जिथे गुड्स अँड सर्व्हिसेसची प्रोडक्टिव्हिटी केली जाते, ते ठिकाण म्हणजे इंडस्ट्री. आणि रिलेशन्स म्हणजे काय, तर संबंध. मग असे रिलेशन्स कोणासोबत असतात, तर त्या इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉयर्स आहेत, त्याचबरोबर त्यांचा संबंध अदर पार्टीजबरोबर येत असेल तर त्या पार्टीजबरोबर त्या लोकांबरोबर, त्या मॅनेजमेंटबरोबर योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप करणे मेंटेन करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये 2 टर्म्स असतात. एक असते इंडस्ट्री आणि दुसरी असते रिलेशन्स. तर आपण अकॉर्डिंग टू प्रोफेसर डोनलॉप यांची डेफिनेशन पाहूयात. तर इंडस्ट्रियल रिलेशन्स कॅन बी डिफाईन्ड ॲज द कॉम्प्लेक्स ऑफ इंटर रिलेशन्स अमंग वर्कर्स, मॅनेजर्स अँड गव्हर्मेंट. तर त्या इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स आहेत, जे मॅनेजर्स आहेत, त्याचबरोबर गव्हर्मेंट, त्यांच्यामधील इंटर रिलेशन्स म्हणजेच इंडस्ट्रियल रिलेशन्स होय. Industrial relation means the relationship between the management and workmen in a unit or an industry. It is an art of living together for the purpose of production, productive efficiency, human well-being, and industrial progress. It comprises of a network of institutions such as trade union, collective bargaining, employers, the law, and the state, which are bound together by a set of common values and aspirations. Industrial relations is that aspect of management which deals with the manpower of the establishment, whether operators, skilled workers, or managerial staff. Cordial and peaceful industrial relations between the employer and employee are necessary for improving the productivity and thus the economic growth of the country. The term management implies getting the thing done with the help of other people. Nobody can deny that people constitute a major element of industrial organization. Good industrial relations are the result of healthy labor and management relations, industrial peace and settlement of all disputes in such a way that there are no labor problems like strikes or lockouts, by labor participation in management. पार्टीज इन्व्हॉल्व इन इंडस्ट्रियल रिलेशन्स. तर इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये कोणकोणत्या पार्टीज इन्व्हॉल्व असतात ते तुम्हाला माहितीच आहे, तरी देखील आपण पुन्हा एकदा पाहूया. तर यामध्ये 2 पार्टीज आहेत. एक आहेत प्रायमरी पार्टीज, सेकंड आहे अदर पार्टीज. प्रायमरी पार्टीजमध्ये कोण कोण येतं, तर त्या ऑर्गनायझेशनमधील, त्या इंडस्ट्रीमधील एम्प्लॉईज, एम्प्लॉयर्स अँड गव्हर्मेंट यांचा समावेश या प्रायमरी पार्टीजमध्ये होत असतो. त्यानंतर अदर पार्टीज कोणकोणत्या आहेत, तर एम्प्लॉयर्स असोसिएशन, ट्रेड युनियन्स,
कोर्ट्स अँड ट्रिब्युनल्स, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अँड ह्युमन रिसोर्स फंक्शन्स यांचा समावेश या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये होत असतो आणि या प्रायमरी पार्टीज अँड अदर पार्टीज बरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप असणे आवश्यक आहे. तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये काही फॅक्टर्स आहेत, इम्पॉर्टंट फॅक्टर्स म्हणजे 3 ॲक्टर्स कोणकोणते आहेत त्यांचा स्टडी आपण केलेला आहे. तर ते 3 ॲक्टर्स कोणकोणते होते? तर वर्कर्स अँड देअर ऑर्गनायझेशन, एम्प्लॉयर्स अँड देअर ऑर्गनायझेशन अँड गव्हर्मेंट. तर हे 3 फॅक्टर्स या इंडस्ट्रियल रिलेशन्समधील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर यांच्यामध्ये या 3 फॅक्टर्समध्ये जर आपापसात योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप असते, त्यांनी मेंटेन केले असेल तर त्याचा चांगला इफेक्ट हा त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. त्यामुळे या 3 फॅक्टर्समध्ये जे रिलेशनशिप आहे ते योग्य प्रकारचे असणे आवश्यक आहे, कारण की त्याचा चांगला किंवा वाईट इफेक्ट हा त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. त्यानंतर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स याचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, ते ऑब्जेक्टिव्हचा देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये स्टडी केलेला आहे. तर ते ऑब्जेक्टिव्ज काय होते? तर जे काय त्या इंडस्ट्रीमधील मॅनेजमेंट आहे, लेबर मॅनेजमेंटची रिलेशनशिप डेव्हलप करण्यासाठी त्यांना प्रोमोट केले जाते. त्याचबरोबर त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह होता तो होता जे काय एम्प्लॉयर्स आहेत त्या ऑर्गनायझेशनमधील त्यांची वर्कर्सची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणे, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करणे आणि मॅनेजमेंटबरोबर योग्य त्या प्रकारे कन्सल्टेशन करून निगोशिएशन करून योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप मेंटेन करणे हे या इंडस्ट्रियल रिलेशनचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. त्यांचा आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर यामधील आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह होता तो होता जे काही वर्कर्स आहेत त्यांची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणे आणि ट्रेड युनियन्सबरोबर ट्रेड युनियन्स डेव्हलप करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा देखील या इंडस्ट्रियल रिलेशन्समधील अत्यंत इम्पॉर्टंट असा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे या इंडस्ट्रियल रिलेशनची कोणकोणती ऑब्जेक्टिव्ज आहेत ते आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलेले आहे. त्याचबरोबर आपण इंडस्ट्रियल रिलेशन्सचे फंक्शन्स कोणकोणते आहेत ते देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी पाहिलेले आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण इंडस्ट्रियल रिलेशनचे कोड कोणकोणते आहेत ते कोड आपण समजावून घेण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. मॅनेजमेंट अँड ट्रेड युनियन्स formulate a code of industrial relations in a number of Indian industries. तर आपल्या इंडियनमधील जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी अशी मॅनेजमेंटने आणि ट्रेड युनियन्सने काही कोड या इंडस्ट्रियल रिलेशनसाठी फॉर्म्युलेट केले आहेत. इंडियामधील ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी या मॅनेजमेंट अँड ट्रेड युनियन्सने काही इंडस्ट्रियल रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन करता यावी यासाठी काही कोड फॉर्म्युलेट केले आहेत. मॅनेजमेंट अँड ट्रेड युनियन्स एम्प्लॉईज फॉलो द कोड ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स. तर त्या इंडस्ट्रीमधील जे मॅनेजमेंट आहे जे एम्प्लॉईज आहे ते या सर्व कोडचा काय करतात, हे सर्व कोड फॉलो करतात. हे जे काही रूल्स आहेत ते फॉलो करतात आणि त्यामधून योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. द कोड्स ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स इन्क्लूड. तर त्या कोड्समध्ये कोणकोणते गोष्टी समाविष्ट आहेत, ते कोड्स कोणते आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करत आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट कोड आहे तो आहे द ॲटिट्यूड ऑफ मॅनेजमेंट टूवर्ड्स ट्रेड युनियन्स अँड एम्प्लॉईज शूड बी पॉझिटिव्ह. फर्स्ट कोड कोणता आहे तर तो आहे द ॲटिट्यूड ऑफ मॅनेजमेंट टूवर्ड्स ट्रेड युनियन्स अँड एम्प्लॉईज शूड बी पॉझिटिव्ह. तर त्या इंडस्ट्रीमधील जे मॅनेजमेंट आहे त्यांचा ॲटिट्यूड हा ट्रेड युनियन्स बरोबर त्याचबरोबर एम्प्लॉय बरोबर कसा असला पाहिजे तर पॉझिटिव्ह असला पाहिजे. त्या इंडस्ट्रीमधील जे मॅनेजमेंट आहे त्यांचा ॲटिट्यूड त्या ट्रेड युनियन्स बरोबर त्या इंडस्ट्रीमध्ये जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्याबरोबरचे पॉझिटिव्ह असे ॲटिट्यूड असणे आवश्यक आहे. कारण त्या
दोघांचे एकमेकांमध्ये जर चांगल्या प्रकारचे रिलेशनशिप असेल तर त्याचा इफेक्ट त्या ऑर्गनायझेशनवरती, त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. त्यामुळे जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर त्याचा इफेक्ट देखील त्या इंडस्ट्रीवरती पॉझिटिव्हवरतीच होणार आहे. त्यामुळे असे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा कोड आहे तो आहे दी ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज. ओके, the attitude of employees and union towards management should be positive. ओके, फर्स्ट कोड कोणता होता तर तो होता मॅनेजमेंटचे त्या ट्रेड युनियन्स आणि एम्प्लॉईज बरोबरचे ॲटिट्यूड हे पॉझिटिव्ह असले पाहिजे आणि त्याचे ऑपोजिट ट्रेड युनियन्स आणि एम्प्लॉईजचे त्या मॅनेजमेंटबद्दलचे ॲटिट्यूड हे पॉझिटिव्ह असले पाहिजे. म्हणजे दोघांनी ओके मॅनेजमेंट, ट्रेड युनियन आणि एम्प्लॉयर या तिघांमध्ये त्यांनी आपापसात ओके पॉझिटिव्हली ॲटिट्यूड क्रिएट केला पाहिजे, पॉझिटिव्हली रिलेशनशिप मेंटेन केले पाहिजे. ओके, ट्रेड युनियन, मॅनेजमेंट आणि एम्प्लॉयर हे त्या इंडस्ट्रीमधील अत्यंत इम्पॉर्टंट असे फॅक्टर आहेत. कारण जर हे मॅनेजमेंटच योग्य प्रकारे नसेल, त्या इंडस्ट्रीमध्ये वर्कर्सच नसतील, त्या वर्कर्सची ट्रेड युनियनच नसेल तर ती इंडस्ट्री अस्तित्वात राहू शकत नाही. त्या इंडस्ट्रीमध्ये काम योग्य प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही फंक्शन्स केले जातात, जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करण्याचे काम केले जाते, तर असे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल, तो इंडस्ट्री योग्य प्रकारे रन करायचं असेल तर त्यामधील जे काही मॅनेजमेंट आहे ते योग्य असणे आवश्यक आहे. त्या वर्कर्सबरोबर त्या मॅनेजमेंटचे बिहेवियर, ॲटिट्यूड हे पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्या ट्रेड युनियन्सबरोबर देखील अशा मॅनेजमेंटचे आणि एम्प्लॉईजचे ॲटिट्यूड हे पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहेच. म्हणून ओके यासाठी असे काही कोड ठरवून दिलेले आहेत जेणेकरून त्या इंडस्ट्री रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन करता येईल. तर ते इंडस्ट्री रिलेशन्समध्ये जे काही कोड्स आहेत त्यांचा स्टडी आपण 1 बाय 1 करत आहोत. तर फर्स्ट कोड होता तो होता दी ॲटिट्यूड ऑफ मॅनेजमेंट टुवर्ड्स ट्रेड युनियन्स अँड एम्प्लॉईज शूड बी पॉझिटिव्ह. तर त्या इंडस्ट्रीमधील जे मॅनेजमेंट आहे त्यांचे ॲटिट्यूड ट्रेड युनियन्स आणि एम्प्लॉईज बरोबरचे कसे असले पाहिजे, पॉझिटिव्ह असले पाहिजे आणि त्यांच्या ऑपोजिट ओके ट्रेड युनियन्स आणि एम्प्लॉयरचे मॅनेजमेंटबद्दलचे ॲटिट्यूड हे पॉझिटिव्ह असले पाहिजे. त्यानंतरचा कोड आहे तो आहे दी ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज टुवर्ड्स ट्रेड युनियन शूड बी पॉझिटिव्ह. त्यानंतरचा कोड आहे तो आहे एम्प्लॉईजचे त्या ट्रेड युनियनबद्दलचे ॲटिट्यूड हे पॉझिटिव्हच असले पाहिजे. तर हे 3 अत्यंत इम्पॉर्टंट असे कोड या इंडस्ट्रियल रिलेशन्समधील आहे. जर त्यांचा ओके या तिघांचा एकमेकांमध्ये जर पॉझिटिव्हली ॲटिट्यूड असेल तर त्याचा पॉझिटिव्हली इफेक्ट त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. त्यामुळे हे 3 अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट असे कोड आहेत इंडस्ट्रियल रिलेशन्समधील. त्यानंतरचा कोड आहे There would be differences of opinions among trade unions, employees and management. There would be differences of opinions among trade unions, एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. त्या इंडस्ट्रीमध्ये जे मॅनेजमेंट आहे, जे एम्प्लॉईज आहेत आणि ट्रेड युनियन्स यांचे आपापसातले ओपिनियन्स हे कसे असतात, डिफरन्स असतात. तर असे ओके त्यांचे ओपिनियन्स हे डिफरन्स असले तरी ओके त्यांनी एकमेकांबरोबर निगोशिएट करून वाटाघाटी करून योग्य डिसिजन घेण्यासाठी त्यांचे ओपिनियन ओके योग्य प्रकारे मांडले पाहिजे आणि त्यांनी योग्य प्रकारे रिलेशनशिप मेंटेन केली असेल तर ते एकमेकांचे ओपिनियन अंडरस्टँड करून घेण्यासाठी हे रिलेशन्स हेल्प करतात. त्यामुळे ओके जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल एकमेकांबद्दलचा तर असे जे काही डिफरन्स ओपिनियन्स आहेत त्याचा इफेक्ट त्या इंडस्ट्रीवरती होऊ शकत नाही. जर त्यांचे एकमेकांबरोबरचे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तरी ओके त्यांची ओपिनियन्स जरी डिफरन्स असले तरी त्याचा पॉझिटिव्हली इफेक्ट त्या इंडस्ट्रीवरती होण्यासाठी असे काही कोड ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स ठरवलेले आहेत.
त्यामुळे इंडस्ट्रीमधील या तिन्ही फॅक्टर्सचा आपापसात त्यांच्या तिघांमध्ये योग्य प्रकारे रिलेशनशिप असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा कोड आहे मॅनेजमेंट शुड नॉट हॅव ॲब्सोल्यूट ऑथॉरिटी टू इन्फोर्स डिसिजन्स अफेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ ट्रेड युनियन्स अँड एम्प्लॉईज. Management should not have absolute authority to enforce decisions affecting the interest of trade unions and employees. Next code आहे management need not consult the trade unions and employees regarding disciplinary cases. Management should not influence employees regarding joining or withdrawing from unions. Management should not encourage the workers for forming rival unions. Trade unions should not involve in managerial activities which do not affect the employees. Managers and supervisors should be empowered to deal with grievances and disciplinary cases. All the collective bargaining agreements should be implemented in good faith as early as possible. तर या कोडमध्ये काय सांगितले आहे, तर जे काही मॅनेजमेंट आहेत जे ते काही ॲक्टिव्हिटीज करतात इंडस्ट्रीमध्ये, तर त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये या ट्रेड युनियनने त्या एम्प्लॉयरने कोणत्याही प्रकारचे पार्टिसिपेशन हस्तक्षेप केला नाही पाहिजे. मॅनेजमेंटला जे योग्य वाटेल ते त्यांनी डिसिजन घेतले पाहिजे. या ट्रेड युनियनने या एम्प्लॉयरने त्या मॅनेजमेंट जे काही फंक्शन्स करत आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही पाहिजे. त्याचबरोबर जे एम्प्लॉय अँड ट्रेड युनियन्स आहे त्यांच्या कामामध्ये या मॅनेजमेंटने हस्तक्षेप केला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे जर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करायचे असेल तर त्यांनी ते जे काही काम करीत आहेत त्याच्यामध्ये एकमेकांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम निर्माण नाही केला पाहिजे. अडथळे क्रिएट नाही केले पाहिजे आणि त्यातूनच जर त्यांनी एकमेकांबरोबर योग्य त्या प्रकारे बिहेव करून स्वतःचे डिसिजन मेकिंग असतील त्याच्यामध्ये स्वतःचे ओपिनियन मांडून योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करू शकतात. त्यासाठी हे कोड ठरवलेले आहेत. त्यानंतरचा कोड आहे इश्यूज इन द कलेक्टिव्ह बार्गेनिंग शुड बी डिस्पोज्ड ऑफ ॲट दी अर्लिस्ट. Management should have the right to employ the candidates based on organizational requirements. Employees and trade unions should emotionally cooperate in implementing company strategies. All employees should attend the training programs as and when they are asked to do so. All employees should accept the transfers when the transfers are made based on the company's transfer policy. Employees and trade unions should be allowed to participate in various areas of managerial decision making and implementation at different levels of the company. Employees should use the technique of strike only as last resort and with a minimum 1 week notice to the management. Management should use the lockout technique only as last resort and with a minimum 1 week notice to trade unions. Management should have the right to employ the candidates based on organizational requirements. Employers and trade unions should emotionally cooperate in implementing company strategy. त्या इंडस्ट्रीमध्ये जे एम्प्लॉयर्स आहेत जे ट्रेड युनियन्स आहेत त्यांनी त्या कंपनीमधील स्ट्रॅटर्जी योग्य त्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोऑपरेट केले पाहिजे. All employees should attend the training programs as and when they are asked to do. इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स राबवले जातात. मग त्यासाठी या ऑल एम्प्लॉईजने अटेंड राहिले पाहिजे, प्रेझेंट राहिले पाहिजे आणि त्या ट्रेनिंगमध्ये प्रॉपर ट्रेनिंग घेऊन इंडस्ट्रीसाठी त्यांनी काम केले पाहिजे.
All employees should attend the training programs as and when they are asked to do so. All employees should accept the transfers when the transfers are made based on the company's transfer policy. इंडस्ट्री म्हटले की त्यामध्ये जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यांची ट्रान्सफर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असते. मग त्या कंपनीच्या ट्रान्सफर पॉलिसीनुसार एखाद्या वर्कर्सची ट्रान्सफर झाली असेल तर त्या एम्प्लॉईजने अशी ट्रान्सफर ॲक्सेप्ट केली पाहिजे, कोणत्याही प्रकारचे कॉन्फ्लिक्ट क्रिएट न करता. जे कंपनीची ट्रान्सफर पॉलिसी आहे त्यानुसार जर ट्रान्सफर झाली असेल तर त्या एम्प्लॉईजने ॲक्सेप्ट करून त्या ट्रान्सफर झालेले त्या ठिकाणी त्याने उपस्थित राहिले पाहिजे. Employees and trade unions should be allowed to participate in various areas of managerial decision making and implementation at different levels of the company. Employees and trade unions ने जे काही मॅनेजरल डिसिजन घेतली जातात त्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झाले पाहिजे आणि कंपनीमध्ये जे काही डिसिजन घेतले आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन डिफरंट लेवल्सवरती त्या कंपनीमध्ये असे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे. Employees should use the technique of strike only as last resort and with a minimum 1 week notice to the management, and management should use the lockout technique only as a last resort and with a minimum 1 week नोटीस टू दी ट्रेड युनियन्स. तर अशा प्रकारे या इंडस्ट्रियल रिलेशन्सचे काही कोड आहेत त्यांचा आपण 1 बाय 1 आता स्टडी केलेला आहे. असे कोड कोणासाठी असतात तर त्या इंडस्ट्रीमधील जे मॅनेजमेंट आहे, ट्रेड युनियन्स अँड एम्प्लॉयर्ससाठी असे कोड्स ठरवलेले असतात. असे कोड का ठरवतात तर त्यांनी एकमेकांबद्दलचा त्यांचा मनामध्ये आदर निर्माण व्हावा, त्यांनी योग्य त्या प्रकारे ॲटिट्यूड क्रिएट करावे. त्यांनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्या तिघांमध्ये निर्माण झाले पाहिजे. त्यांनी त्यांची त्या इंडस्ट्रीमध्ये जी काही डिसिजन मेकिंग प्रोसेस असते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कशा प्रकारे केले पाहिजे, कोणकोणत्या आचारसंहितेचा वापर केला पाहिजे, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना कशा प्रकारे बिहेव केला पाहिजे, कोणकोणते रूल्स फॉलो केले पाहिजे, यासाठी असे कोड ऑफ कंडक्ट ठरवले जातात. आणि यामधून त्या ट्रेड युनियन्स, मॅनेजमेंट आणि एम्प्लॉयर्समध्ये योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी हे कोड अत्यंत चांगल्या प्रकारे मदत करतात. यानंतर आपण कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्ससाठी काही कंडिशन्स आहेत. तर त्या कंडिशन्स कोणकोणत्या आहेत, त्या अटी काय आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण या लेक्चर्समधून करणार आहोत. तर अशा काही कंडिशन्स आहेत. तर फर्स्ट कंडिशन आहे त्या एक्झिस्टन्सी ऑफ स्ट्रॉंग, वेल ऑर्गनाइज्ड अँड डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स. फर्स्ट कंडिशन्स काय आहे कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये तर एक्झिस्टन्सी ऑफ स्ट्रॉंग, वेल ऑर्गनाइज्ड अँड डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स. सेकंड कंडिशन आहे एक्झिस्टन्सी ऑफ साऊंड अँड ऑर्गनाइज्ड एम्प्लॉयर्स युनियन्स, spirit of collective bargaining and willingness to resort to voluntary arbitration. and last condition आहे मेंटेनन्स ऑफ इंडस्ट्रियल पीस. तर अशा 4 कंडिशन्स या कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील आहेत. नाव लेट्स सी 1 बाय 1. कंडिशन्स फॉर congenial industrial relations. It is very difficult to promote and maintain sound industrial relations. इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये योग्य त्या प्रकारे साऊंड मेंटेन करण्यासाठी ते मेंटेन करण्यासाठी अशी कंडिशन्स त्या कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये कंडिशन्स ठरवलेल्या आहेत. कारण जे काही इंडस्ट्रीमध्ये रिलेशन्स योग्य त्या प्रकारे मेंटेन करण्यासाठी अत्यंत डिफिकल्ट असते. त्यामुळे ती डिफिकल्टी दूर करता यावी त्यासाठी अशा या कंडिशन्स ठरवलेल्या आहेत. सर्टेन कंडिशन्स शूड एक्झिस्ट फॉर द मेंटेनन्स ऑफ हार्मोनियस इंडस्ट्रियल रिलेशन्स. दे आर फर्स्ट इज एक्झिस्टन्सी ऑफ स्ट्रॉंग, वेल ऑर्गनाइज्ड अँड डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स. तर फर्स्ट कंडिशन काय आहे
एक्झिस्टन्सी ऑफ स्ट्रॉंग वेल ऑर्गनाइज्ड अँड डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स. तर स्ट्रॉंग वेल ऑर्गनाइज्ड म्हणजे जे काही मजबूत संघटित आणि लोकशाही कर्मचारी संघटनांचे अस्तित्व. ओके. कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील आपण कंडिशन्स पाहत आहोत. त्यामध्ये 4 कंडिशन्स आहेत. या 4 कंडिशन्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यामधील फर्स्ट कंडिशन आहे एक्झिस्टन्सी ऑफ स्ट्रॉंग वेल ऑर्गनाइज्ड अँड डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स. तर त्या ऑर्गनायझेशनमधील ओके एम्प्लॉयची जी काही युनियन्स आहे ती डेमोक्रॅटिक आणि स्ट्रॉंग असली पाहिजे, त्यांचे अस्तित्व असली पाहिजे. हे त्या इंडस्ट्रियल रिलेशन्स कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील फर्स्ट कंडिशन आहे की जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांची डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स ही स्ट्रॉंग अँड एक्झिस्टन्सी म्हणजे मजबूत संघटित आणि लोकशाही कर्मचारी संघटनांचे अस्तित्व हे असणे आवश्यक आहे. इंडस्ट्रियल रिलेशन्स विल बी साऊंड ओनली व्हेन द बार्गेनिंग पॉवर ऑफ द एम्प्लॉईज युनियन्स इज इक्वल टू दॅट ऑफ द मॅनेजमेंट. Industrial relations will be sound only when the bargaining power of the employees unions is equal to that of the management. A strong trade union can protect the employees' interest relating to wages, benefits, job security, etc. तर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील फर्स्ट कंडिशन आहे एक्झिस्टन्सी ऑफ स्ट्रॉंग वेल ऑर्गनाइज्ड अँड डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स. त्या एम्प्लॉयची जी काही युनियन्स आहे ती डेमोक्रॅटिक आणि वेल ऑर्गनाइज, त्याचबरोबर स्ट्रॉंग त्याची एक्झिस्टन्सी असणे, त्याची अस्तित्व असणे ही या इंडस्ट्रियल रिलेशन्समधील फर्स्ट कंडिशन आहे. त्याचबरोबर ओके स्ट्रॉंग ट्रेड युनियन कॅन प्रोटेक्ट. ओके जर ते ट्रेड युनियन एकदम स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल तर ते जे एम्प्लॉईजसाठी ओके जे काही त्यांचं इंटरेस्ट आहे त्याला प्रोटेक्ट करू शकते. तर अशा एम्प्लॉईजचा इंटरेस्ट कशामध्ये असतो तर ते जे काही काम करत आहेत त्यापासून त्यांना जी काही सॅलरी मिळते, जी वेजेस मिळले जातात, त्याचबरोबर अदर बेनिफिट्स आणि जॉब सिक्युरिटी यांसाठी ही ट्रेड युनियन काय करू शकते, प्रोटेक्ट करू शकते. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जी ट्रेड युनियन आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे, त्याचे ऑर्गनायझिंग हे वेल ऑर्गनायझिंग केले पाहिजे आणि ते एक डेमोक्रॅटिक युनियन असणे आवश्यक आहे. अशी स्ट्रॉंग युनियन असेल, ट्रेड युनियन असेल तर ते एम्प्लॉयचे जे काय इंटरेस्ट आहे ओके त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी अशी स्ट्रॉंग युनियन असणे आवश्यक आहे. ही कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन आहे ते आहे एक्झिस्टन्सी ऑफ साऊंड अँड ऑर्गनाइज्ड एम्प्लॉयर्स युनियन्स. तर त्या एम्प्लॉयर्सची ही जी काही ट्रेड युनियन आहे ती साऊंड अँड ऑर्गनाइज्ड त्याचे अस्तित्व असणे आवश्यक आहे. These associations are helpful for the promotion and maintenance of uniform personnel policies among various organizations and to protect the interest of weak employers. Okay, these associations are helpful for the promotion and maintenance of uniform personnel policies among various organizations and to protect the interest of weak employees. तर या युनियन्सचे मदत कशासाठी होते तर जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यांचे प्रमोशन करायचे असेल, त्यांचे मेंटेनन्स योग्य प्रकारे करायची असेल ओके जी काही युनिफॉर्म पर्सनल पॉलिसीज आहेत ते योग्य त्या प्रकारे मेंटेन करण्यासाठी, त्या एम्प्लॉईजचे योग्य प्रकारे प्रमोशन करण्यासाठी ही असोसिएशन ही अत्यंत हेल्पफुल आहे. त्याचबरोबर जे काही त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये वीक एम्प्लॉयर्स आहे त्यांचा इंटरेस्ट ओके प्रोटेक्ट करण्यासाठी ही ट्रेड युनियन ही असोसिएशन अत्यंत हेल्पफुल आहे. त्यामुळे या कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे ते आहे एक्झिस्टन्सी ऑफ साऊंड अँड ऑर्गनाइज्ड एम्प्लॉयर्स युनियन. थर्ड कंडिशन आहे स्पिरिट ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. ओके स्पिरिट
of collective bargaining and willingness to resort to voluntary arbitration. ओके, कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे ते आहे स्पिरिट ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग अँड विलिंगनेस टू रिसॉर्ट टू व्हॉलंटरी आर्बिट्रेशन. ओके, बार्गेनिंग म्हणजे काय, जी काय सौदेबाजी केली जाते. ओके, सामूहिक सौदेबाजीची म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग अँड विलिंगनेस टू रिसॉर्ट टू व्हॉलंटरी arbitration. The relationship between employee and the employer will be congenial only when the differences between them are settled through mutual negotiation and consultation rather than through the intervention of the third party. Okay, the relationship between employee and employer will be congenial only त्या इंडस्ट्रीमधील जे एम्प्लॉई आहेत आणि जे एम्प्लॉयर आहे त्या दोघांमधील रिलेशनशिप हे केव्हा कॉन्जिनियल होऊ शकते, तर जेव्हा ओके डिफरन्सेस बिटवीन त्या दोघांमध्ये काही डिफरन्स असतील तर. मग असे डिफरन्स कोणते आहे, आर सेटल थ्रू म्युच्युअल निगोशिएशन. ओके, त्यांनी काही म्युच्युअल निगोशिएशन केले, स्वतःमध्ये एकमेकांमध्ये काही म्युच्युअल वाटाघाटी केल्या, त्याचबरोबर कन्सल्टेशन करून असे ते एकमेकांमध्ये योग्य प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करू शकतात. कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज अ प्रोसेस थ्रू विच एम्प्लॉय इश्यूज आर सेटल थ्रू म्युच्युअल डिस्कशन अँड निगोशिएशन थ्रू द गिव्ह अँड टेक अप्रोच. If the issues are not settled through collective bargaining, they should be referred to voluntary arbitration but not to adjudication in order to maintain congenial relations. तर अशा प्रकारे आपण या कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील कंडिशन्सचा स्टडी करीत आहोत. त्यामधील फर्स्ट कंडिशन आहे त्या एक्झिस्टन्सी ऑफ स्ट्रॉंग वेल ऑर्गनाइज्ड अँड डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स. सेकंड आहे एक्झिस्टन्सी ऑफ साऊंड अँड ऑर्गनाइज्ड एम्प्लॉयर्स युनियन्स. थर्ड आहे स्पिरिट ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग अँड विलिंगनेस टू रिसॉर्ट टू व्हॉलंटरी आर्बिट्रेशन. त्यानंतरची लास्ट कंडिशन आहे ती आहे मेंटेनन्स ऑफ इंडस्ट्रियल पीस. ओके, इंडस्ट्रियल पीस म्हणजे काय, तर जी काय उद्योग संस्था आहे त्यामध्ये औद्योगिक शांतता मेंटेन करण्यासाठी ओके ही कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील अत्यंत महत्त्वाची अशी कंडिशन आहे, अट आहे. Permanent industrial peace is an organization is most essential which can be ensured through the following measures. ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये ओके इंडस्ट्रियल पीस परमनंट करण्यासाठी ओके ही काही कंडिशन्स अत्यंत महत्त्वाची आहेत. तर ते कोणकोणते आहेत, तर मशिनरी फॉर प्रिव्हेन्शन अँड सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. ओके, मशिनरी for prevention and settlement of industrial disputes. It include legislative and non-legislative measure. Preventive measure include works committees, standing orders, welfare officers, shop councils, joint councils and joint management councils. Settlement method include voluntary arbitration, conciliation and adjudication. तर हे मेंटेनन्स ऑफ इंडस्ट्रियल पीस इंडस्ट्रीमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी देखील अशी अट या कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये घातलेली आहे. ओके, त्या इंडस्ट्रीमध्ये ओके शांतता ही परमनंट करण्यासाठी त्याचे मेजरमेंट केले जाते. ओके, यामध्ये मशिनरी फॉर प्रिव्हेन्शन अँड सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स यानुसार देखील अशी इंडस्ट्रियल पीस मेंटेन करता येते. त्याचबरोबर गव्हर्मेंट शुड बी प्रोव्हाइडेड विथ द ऑथॉरिटी ऑफ सेटिंग द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स when they are settled between two parties and also be voluntary arbitration. ओके, जर अशी शांतता त्या इंडस्ट्रीमध्ये मेंटेन करायची असेल तर अशी गव्हर्मेंटने ओके त्यांना ऑथॉरिटी प्रोव्हाइड केली पाहिजे. ओके, अशी ऑथॉरिटी कशासाठी प्रोव्हाइड केली पाहिजे, तर ते इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ओके सेटल करण्यासाठी
ओके त्यांनी आपापसात ओके त्या 2 पार्टीजमध्ये योग्य त्या प्रकारे ओके ते डिस्प्यूट झाले असेल तर ते सेटल करण्यासाठी ते व्हॉलंटरी आर्बिट्रेशन करण्यासाठी अशी गव्हर्नमेंटने ऑथॉरिटी त्या इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे आणि यामधून त्या इंडस्ट्रीमध्ये शांतता मेंटेन करता येते. प्रोव्हिजन फॉर दी bipartite and tripartite committees in order to evolve personnel policies, code of conduct, code of discipline, etc. Provision for the various committees to implement and evaluate the collective bargaining agreements, court orders and judgments, awards of the voluntary arbitration, etc. तर अशा प्रकारे या कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील या 4 आणि महत्त्वाच्या अशा अटी आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर त्या कोणकोणत्या कंडिशन्स आहे तर फर्स्ट कंडिशन होती एक्झिस्टन्सी ऑफ स्ट्रॉंग वेल ऑर्गनाइज अँड डेमोक्रॅटिक एम्प्लॉईज युनियन्स. सेकंड कंडिशन आहे कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील एक्झिस्टन्सी ऑफ साऊंड अँड ऑर्गनाइज्ड एम्प्लॉईज युनियन. थर्ड कंडिशन आहे स्पिरिट ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग अँड विलिंगनेस टू रिसॉर्ट टू व्हॉलंटरी आर्बिट्रेशन. आणि लास्ट कंडिशन आहे मेंटेनन्स ऑफ इंडस्ट्रियल पीस. तर यांचा आपण 1 by 1 स्टडी आज या लेक्चर्समध्ये केला आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये या युनिट नंबर 4 मधील जो लास्ट कंटेंट आहे तो होता कंडिशन्स ऑफ कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. ओके कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन करण्यासाठी अशा काही कंडिशन्स होत्या त्या लास्ट कंटेंटचा आपण स्टडी आज या लेक्चर्समध्ये केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये पेपर नंबर फर्स्टमधील जो युनिट नंबर 4 आहे युनिट नंबर 4 कोणते होते तर इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी या युनिट नंबर 4 मधील लास्ट कंटेंटचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय, त्याची कोणकोणती ऑब्जेक्टिव्ज आहेत, त्यांची फंक्शन्स, इंडस्ट्रियल रिलेशन्सला कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात, त्यांचे कोड कोणकोणते आहेत, त्यांचे ओके कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये जे काही कंडिशन्स आहेत त्यांचा देखील स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. अशा प्रकारे आपला युनिट नंबर 4 इथे फिनिश होतो. ओके या युनिट नंबर 4 मधील आपण ऑल कंटेंट्सचा ओके सर्व कंटेंटचा स्टडी केलेला आहे. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण युनिट नंबर 4चा स्टडी करत आलो आहोत आणि आज आपण या इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी या युनिट नंबर 4 मधील लास्ट कंटेंटचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके थँक्यू.